नमस्कार. स्वरांजली चॅनल A to Z फ्लॅशमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आमच्या स्वरांजली चॅनलमध्ये काँग्रेस पक्षाचे गेल्या अनेक वर्षापासून ज्यांनी विविध विकास कामं केली, सर्वसामान्यांची सेवा केली, असे आमचे गणेश इंगळे साहेब आलेले आहेत. नमस्कार. ज्यांनी युवक काँग्रेस शहर मध्य उपाध्यक्ष या पदावर सध्या या घडीला कार्यरत आहेत. मी आमच्या स्वरांजली चॅनलच्या वतीनं गणेश इंगळे यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. आभारी. इंगळे साहेब, सुरुवातीला मी प्रश्न विचारतो मुलाखतीच्या प्रारंभी, आपलं शिक्षण काय झालं? मी M.Com केलं आहे. कुठं? संगमेश्वर कॉलेज सोलापूर येथेच. कधी केलात अंदाज? माझा 2013 साली M.Com पूर्ण झाला आहे. आणि असंच सेवा पण चालू आहे. सामाजिक उपक्रम किंवा राजकीय कार्यक्रम वगैरे जे करायचे असतील ते कॉलेजनंतर मी करतच आलेलो आहे. तुमची एक सामाजिक संघटना आहे. हो. शिववादळ प्रतिष्ठानचे तुम्ही संस्थापक अध्यक्ष. हो. शिववादळ प्रतिष्ठान स्थापन करण्याचा उद्देश आहे? शिववादळ प्रतिष्ठान ही संस्था स्थापन करण्याचा एकमेव उद्देश होता की माझ्या प्रभागातील किंवा माझ्या परिसरातील जे युवा पिढी आहे ते संघटित व्हावं, एकत्र यावं. एकत्र येऊन आपण ज्या आपल्या प्रभागातील किंवा सोलापुरातील ज्या वेगवेगळ्या समस्या असतील त्यात आम्ही तो मुद्दा मांडून आम्ही तो समस्या पूर्ण करण्याचा आमचा उद्देश असतो. किंवा काही सामाजिक उपक्रम असतील तर ते या संघटनेमार्फत आम्ही करत असतो. साधारणपणे कुठले कुठले सामाजिक उपक्रम तुम्ही या संघटनेमार्फत आरोग्य शिबिर घेणं, रक्तदान शिबिर घेणं, गोरगरिबांना अन्नधान्य वाटप करणं, अशा विविध किंवा उन्हाळ्यामध्ये खूप मी असे पाहिलेले आहेत की उन्हाळ्यात लोक म्हणजे गरीब लोकांना चप्पल पण नसते, पण म्हणजे आपण ती सेवा केली तरच आपल्याला काहीतरी पुण्य मिळू शकतो किंवा त्यांना पण एक बाबा ही संघटना खूप चांगलं काम करते हे कळू शकतं. उन्हाळ्यामध्ये लोकांच्या पायाला चटके बसू नये म्हणून पाहतो म्हणून आपण आम्ही हे पाहिलेलं आहे. आणि मी पण लहानपणी हे अनुभव घेतलेला आहे. प्रत्येक जण काय श्रीमंताच्या घरातूनच आलेला नसतो, गरिबीच्या घरातून आलेलाच असतो. मी पण त्यातलाच एक आहे. तर मला असं वाटलं की हे करू शकतो, सुचलं आणि आम्ही करत आलो. हे दरवर्षी आम्ही करत असतो. किती वर्षापासून करताय? 2011 साली ही संस्था स्थापन केलेली आहे आणि आजपर्यंत एकदम सुरळीत चालू पण आहे. चांगला प्रतिसाद मिळतो? हो, नक्की. म्हणजे तुम्ही जे उपक्रम घेताय शिववादळ प्रतिष्ठानच्या वतीनं, चांगला म्हणजे दरवर्षी कार्यकर्त्यांची संख्या वाढते? हो, दरवर्षी. पहिल्या वर्षी व्याप वाढतो का? व्याप वाढतच चाललेला आहे. पहिल्या वर्षी फक्त मी शिवजयंती ही साजरी केलेली, पण त्यातून प्रेरणा घेऊन आपण मग दरवर्षी यावर्षी एकच उपक्रम घेतलाय, तर दुसऱ्या वर्षी 2-4 झाले, 3-4 असं वाढत वाढत दरवर्षी आता वर्षभरात आम्ही 20-25 साधारणतः आम्ही उपक्रम करत असतो. दर महिना काही ना काही आमची ऍक्टिव्हिटी असतेच, त्या मार्फत आम्ही करत असतो. ही जी तुमची ऍक्टिव्हिटी शिववादळ प्रतिष्ठानच्या वतीनं होतीये, हे ऍक्टिव्हिटी हा उपक्रम वार्डापुरता आहे का तुम्ही शहर मध्यचे उपाध्यक्ष असल्यामुळं शहर पुरता आहे? कसा आहे, म्हणजे त्याचा व्याप केवढा आहे? क्षेत्र मी पूर्ण सोलापुरात संपूर्ण शहरातल्या लोकांना सामावून आहे. पूर्ण शहरात माझे मित्रमंडळी आहेत आणि प्रत्येक एरियामध्ये आम्ही काही ना काही हे उपक्रम असतं. असं नाही की फक्त मी राहतो त्या परिसरामध्येच हे करायचं हा उद्देश नाहीये, तर पूर्ण सोलापुरात व्हावा हाच उद्देश आहे आमचा. तुम्ही राहायला कुठं? मी राहायला मौलाली चौक येथे आहे. संपूर्ण शहरभर तुमचं शिववादळ प्रतिष्ठान काम करत आहे. बरं, मग तुम्ही काँग्रेस पक्षाकडे म्हणजे राष्ट्रीय राजकारणाकडे कसं काय वळा? तेवढं चांगलं होतं? राजकारणाकडे वळण्याचा उद्देश असा नव्हता, पण जेव्हा मला जेवढं कळायला लागलं होतं की राजकारण काय, पण त्याच्या पण आधी जेव्हा प्रणितीताई आमदार झाले होते तर त्यांचं कामच बोलत होतं की आमदार असावं तर प्रणितीताईंसारखा. कारण कुठल्याही अडचणीत ताई हे कधी नाही म्हणत नव्हते. कोणत्याही अडचण असू द्या, रस्ते असू द्या, ड्रेनेज असू द्या किंवा कुठल्याही प्रभागातील काही समस्या असू द्या, ताईंकडे गेलं आणि काम नाही झालं असं कधी होत नाही.
म्हणजे हे जे कामं आहेत लाईट ड्रेनेज शहरातल्या नागरी विकासाची कामं, लोकांनी तुम्हाला सांगितलं, तुम्ही प्रणिताताईंना सांगत होता का? हो. पण प्रणिताताई अधिकाऱ्यांना सांगून तिथलं वेळोवेळी हे काम व्हायच्या आणि ऍक्च्युली हे काम होताना मी पाहत होतो आणि त्यांचाच आदर्श घेतला की नाही, आमदार आपल्या शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, तर आपण यांच्या सोबत असणं हे खरंच गरजेचं आहे, काळाची गरज आहे. तर मी त्यांच्याकडे जॉईन झालो की नाही, आपण ह्यांच्याकडे असेल तर आपलं खूप काही चांगलं आपल्या प्रभागातील लोकांचं होऊ शकतं. म्हणजे त्याच्यामुळे मी ते थोडंसं समाजकार्य करत करत राजकारणात उतरल्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही प्रवेश केल्यावर तुम्हाला शहरामध्येच उपाध्यक्षपद मिळालं युवा काँग्रेसचं? हो हो. प्रवेश केल्यावर? हो. का त्या पदाकडे बघून तुम्ही प्रवेश? नाही नाही नाही, मी पहिल्यांदा तर समाजकार्यच केलं, पक्षात काम केलं आणि पक्षाने त्याची दखल घेतली गेली. पक्षात दखल घेऊन मगच मला तो पद देण्यात आलं, उपाध्यक्षपद युवा काँग्रेस. विशेषतः कुठली कामं केलं त्या पदावर असताना? असं वैशिष्ट्यपूर्ण कामं कुठली? असं म्हणू शकतो आपण. आता त्या परिसरात खूप वेळा असे झालेत की आधीच्या नगरसेवकांनी केलेले कामं त्या थोडेसे निकृष्ट दर्जाच्या म्हणूयात, किंवा की आता लाईट लावलं, हायमॅक्स लावले, तर ते कोणत्या कॉलेजचे लावले माहित नाहीत, पण ते सारखे बंद पडायचे. मग नागरिक किंवा परिसरातील ओळखीचे, अरे हे लाईट बंद झालं, हे ड्रेनेज पाणी, गटारीचं पाणी असं होतं. तर अशा खूप साऱ्या होत होत्या. तर मी अर्ज घेतला आणि ताईंकडे गेलं की ताई असा असा प्रॉब्लेम आहे, तर काय करू शकतो आपण. झालं काम, लेटर दिलं, सही झाली की अधिकाऱ्यांमार्फत ते काम 1-2 दिवसात पूर्ण व्हायचं. ते मला खूप इंटरेस्ट वाढत गेलं की यात खूप काही आहे शिकण्यासारखं. ते समाजसेवा करत 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 ज्ञान मिळत गेलं. अच्छा अच्छा. अनुभव घेत गेलो. असं वाटतंय की नाही, आता आपण फक्त कार्यकर्ता म्हणूनच करत होतो, तर आता आम्हाला संधी मिळाली जनसेवेची, तर आम्ही युवा काँग्रेसच्या पदामुळे मिळाली संधी. संधी मिळाली, तर आता आम्हाला संधी ही मिळाली, तर आम्ही जनसेवा करण्यासाठी नगरसेवक हे पदासाठी आम्ही आता उमेदवारी मागतोय. किती प्रभाग क्रमांक किती? प्रभाग क्रमांक 16 मध्ये. 16 अ. हो. मध्ये कोण अ ब कड कुठले कुठले? मध्ये आता अ जे आहे ते पुरुष एससी म्हणजे अनुसूचित जाती पुरुषसाठी राखीव आहे. तसंच ब मध्ये आहे नाप्रा महिला राखीव आहे, आणि क मध्ये पुरुष सर्वसाधारण आहे, आणि ड मध्ये सर्वसाधारण आहे. म्हणजे 2 पुरुष 2 महिला. असं आहे. तर पुरुषसाठी मी त्या कॅपेबल आहे, त्यामुळे मी उमेदवारी अर्ज मागतोय काँग्रेस पक्षाकडून. एरिया कुठले कुठले? एरिया येते मौलाली चौक, शानदार चौक, आंबेडकर नगर, जे हरिजन वस्ती म्हणतो आपण, किंवा गांधीनगर परिसर येतो, पूर्ण 7 रस्ता परिसर येतं, मोदी परिसर पूर्ण प्रभाग 16 मध्ये आहे. आत्ताच नवीन जोडला गेलाय, जो आपण भंगी गल्ली म्हणू शकतो ते, आणि लष्करचा थोडा भाग, असं पूर्ण हे प्रभाग क्रमांक 16चं एक रचना आहे. रचना सांगितलं काय? एरिया मोठी आहे, वसाहती मोठी आहे, दाट आहे. किती मतदार किती असतील अंदाज? साधारणतः 34,800 मतदार टोटल आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्यात अनुसूचित जातीचे साधारण 8.5 मतदार आहेत. बाकी इतर प्रवर्गातले. तुम्ही ही जी एरिया सांगितलं 35,000 जो मतदार आहे, तुम्ही नावं पण सांगितलं, बापूजी नगर, भंगी गली वगैरे, लष्कर, 7 रस्ता, ह्या संपूर्ण एरियामध्ये एखादा फेरफटका मारलाय? हो हो, कारण माझं लहानपणच त्या परिसरात गेलेलं आहे. मी लहानपणापासूनच त्या एरियात राहतोय, त्यामुळे खूप सारे पाण्याची सोय चांगली, अगदी गल्लीबोळ आपण म्हणतो ना आपल्या सोलापुरी भाषेत, ते सर्व काही मला माहित आहे तिथं. त्या गल्लीबोळातली म्हणजे पाण्याची परिस्थिती काय? पाण्याची परिस्थिती तर सोलापुरातच बिकट आहे. आता त्यातल्या त्यात तुमच्या प्रभागात कशी? आमच्या प्रभागात साधारणतः 8 दिवसाला एकदा पाणीच येतो. चांगला व्यवस्था. हो हो, भरपूर. 8 दिवसात भरपूर असं नाही म्हणू शकत, योग पण पुरेल, नॉर्मल पुरेल इतका येतो. ड्रेनेज लाईन कशी आहे? ड्रेनेज लाईन आता रिसेंटली 1 वर्ष 2 वर्ष झालं थोडंसं डेव्हलप झालेलं आहे. रस्ते कसे? रस्ते नॉर्मलच आहेत. रस्त्यांची काय दुरवस्था आहेच, बिकट आहे आता ऍक्च्युअली. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कामं झाली नाही, अजून तरी नाही झालेली आहेत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून. बाग बगीचा वगैरे? बाग बगीचा तिथे आमच्या परिसरात तर एक पण नाहीये.
हो. साधू वासवानी होतं ते पण आता बगीचा म्हणून राहिलेलीच नाहीये. झोन कार्यालय झाले का ते? झोन कार्यालय आहे तिथं. हां, हां. त्याच्यामुळे बगीचा आता आमच्या परिसरातल्या कुणाकडे नाहीच आहे. बगीची गरज आहे असं वाटत नाही? आहेच ना, राखीव जागा आहेत, हां. पण झालं तर उत्तमच होईल असं आम्हाला वाटतं. तर आता संधी मिळाली तर आम्ही ते प्रयत्न करू शकतो. आता काँग्रेस पक्षानं तुम्हाला संधी दिली, तुम्ही जवळजवळ 10-12 वर्षापासून काम करताय. युवा काँग्रेसचं शहरमध्येचं उपाध्यक्ष पदावर तुम्ही विराजमान आहात. केलेलं काम, ते पद, ह्याचा विचार करून समजा तुम्हाला काँग्रेस पक्षानं तिकीट दिलं, हो. हां, आणि तुमच्या कार्यकर्तृत्वावर, आईवडिलांच्या आशीर्वादावर, मतदारांच्या सहकार्यानं तुम्ही निवडून आहात, तर प्रथमतः कुठली कामं प्राधान्यानं हाती घ्याल? पहिल्यांदा तर रस्तेच हे सुधारण्याचा प्रयत्न करेन. कारण म्हणजे सध्या या घडीला एवढ्या रस्त्यांची वाईट अवस्था हो आहे. हो, रस्त्यांची म्हणजे रस्ते अवस्था कमी, तशी खड्डे वाईट जास्त आहेत. आहेच. आणि काय होतं, इलेक्शन जवळ आलं की तिथले काय आमदार असतील किंवा नगरसेवक जे आत्ताचे असतील, इलेक्शन जवळ आलं की म्हणजे हा चला आता मला मतदान मिळू शकतं म्हणून पण ते आता करण्याचे 3.5-4 वर्ष झाले आता नगरसेवक आता नाहीच कोणच आहे, नाहीच आहे. प्रशासकीय म्हणजे कार्यकर्ते त्याच्या आधीची असल्यामुळे. गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. हो, हां. तर असं होत होते. तर आता कित्येक वेळा तुम्ही फक्त त्याच लोकांना संधी देत बसणार. आम्हा युवा पिढींना पण संधी मिळावी. पक्षाने विचार करायला पाहिजे ना, हो ना, हे युवा युवकांना पिढी तिकीट द्यावं, हो, त्यांना पक्षाने निवडून विचार आणावं. पक्षाने तर विचार करायलाच पाहिजे. तुमचा पक्ष, काँग्रेस पक्ष तुमचा विचार करेल असं वाटतंय? हो, नक्की करेल असं मला तेवढा 100% आत्मविश्वास खात्री आहे. तुम्हाला तिकीट मिळणार. हो, हो. म्हणजे बाकीचे जे काही स्टँडिंग नगरसेवक आहेत त्यांना बाजूला सारून? नाही, आम्ही असं नाही म्हणणार की त्यांना बाजूला सरकवतील. हां. ते पण आता विचार करणारच आहेत. आता प्रत्येक वेळेस युवा पिढीच हे काम करते हे प्रत्येकांना माहित आहे. हो, कित्येक वेळ तुम्ही त्याच वारसांना पुढे जाणार आहेत. तुम्ही बाकीच्यांना पण संधी द्यावं. संधी दिल्या तरच त्या संधीचं सोनं करू शकतील. युवा पिढीला संधी युवा द्यायला पाहिजे. पिढींना संधी दिल्या तरच ते करू शकतील. बरोबर. उद्याचं भवितव्य युवा पिढीच्या हातातच आहे. हो ना, युवा पिढीच्या हातातच आहे आणि ते घडवतील ह्याची पण मला 100% खात्री आहे. अच्छा अच्छा. अजून काय परत विशेष सांगण्यासारखं? विशेष असं सांगण्यासारखं मी एक सांगेन की जसं एम राजकुमार साहेब जे पोलीस उपायुक्त आहेत, बरं. त्यांनी एक उपक्रम चांगला राबवला. ह्याचं कारण म्हणजे सांगायचं, जे पण आपल्या सोलापूर जिल्ह्यात किंवा सोलापूर सिटीतले जे की गुन्हेगारीचे प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांना नांगी ठेचली आहे आणि त्यांना तडीपार केलेला आहे. हो. हे खूप चांगलं त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. तसंच मी या पक्षाच्या लोकांना हे सांगेन की तुम्ही, तुमच्या काँग्रेस पक्षाच्या लोक, काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांना हे सांगेन की तुम्ही शिक्षितांना प्राधान्य द्या. त्यांचं काही सुशिक्षित उमेदवार निवडून यायला, गुन्हेगारी लोक जे आहेत त्यांना तुम्ही टाळावं आणि आमच्यासारख्या सुशिक्षित आणि ज्याच्यावर काहीच गुन्हा नाहीये अशांना तुम्ही संधी द्यावं, एवढीच मी विनंती करतो. नाही, तुमची विनंती खूप चांगली आहे बरं का. सुशिक्षित, सुसंस्कृत किंवा सुसंस्कारित असणार लोकप्रतिनिधी महानगरपालिकेवर, विधानसभेवर, लोकसभेवर निवडून जायला पाहिजे, जेणेकरून त्यांना त्यांच्या मतदारसंघाचं हित कळतंय. त्यांच्या समस्या मांडता येतील व्यवस्थित. कारण शिक्षित असतील तर व्यवस्थित आपण काय अडचणी आहेत आपल्या प्रभागातल्या हे रीतसर मांडू शकतो. रीतसर मांडलं तरच आपले हे कामं होऊ शकतात. नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊ शकतो. मान सन्मानाने त्यांना वागवता येतं. आता नाही तर गुंडगिरी प्रवृत्तीच्या असतील तर तुम्हाला हात जोडून आता वोट मागाल, नंतर ते जेव्हा निवडून याल तेव्हा ते लोक जेव्हा येतात तेव्हा तुम्ही नाही होत, करू शकत नाही, अशी भाषा तुमच्या प्रभागामध्ये. आता हे जे तुम्ही सांगितलं, गुंडगिरी प्रवृत्तीची लोक तिकीट मागतील, पक्षाने तिकीट दिलं तर नंतर मतदारांना अवघड जातं. त्यांना स्वतःचे प्रश्न समजून सांगणं त्या लोकप्रतिनिधी समोर लांबच राहिलं, बाकीच्या गोष्टीच खूप वाढतील, मग नको त्या. तुम्हाला वाटतंय का, म्हणजे तुम्ही तिकीट मागायला चाललात आणि तुमच्या विरुद्ध तुमच्याच पक्षातले असे लोक आहेत तिकीट मागायला तयार आहेत आणि तुम्हाला डावलून त्यांना तिकीट मिळत? बघा, आता शेवटी प्रत्येक नागरिकाला हक्क आहे की मला पण मिळावा, असं प्रत्येकाचा हक्क आहे. पण तुमची अपेक्षा रास्त आहे. मी माझी अपेक्षा मानतोय की मी साध्या भोळ्या सज्जन सुशिक्षित माणसाला उमेदवारी मिळावी, त्यातल्या त्यात युवकाला मिळावी, अशी तुमची अपेक्षा आहे. पण तुम्हाला आज कुठे भीती जाणवते का, नको ती माणसं तिकीट मागा लागलेत आणि आपल्या डावरून त्यांना ते तिकीट मिळत? वरिष्ठ त्याचा निर्णय घेणारच आहेत. म्हणजे मागा लागलेत का म्हणून तुम्ही तयारीत आहेत का म्हणून तुम्ही? आता आहेत तर तयारीत सर्वजणच, म्हणूनच मी उतरलोय. म्हणूनच उतरलोय, कारण का माझ्या प्रभागातील माझ्या नागरिकांना मला काहीतरी करून दाखवायचंय.
चांगलं विधायक. चांगलं केल्याशिवाय चांगलं करण्यासाठीच कुणाला तरी उतरावंच लागतं. तसं आज मी उतरलोय. नाही, तुमच्यासारख्या सज्जन युवकाला जर तिकीट मिळालं तर नागरिकांचा फायदा आहे ना. हो, एक आदर्श साहजिकच नगरसेवक फायदा आहे. महानगरपालिकेत निवडून जाईल. तर तुम्ही खूप चांगलं मत, सुसंस्कारित मतं तुम्ही मांडलात. तुमचे विचार सुसंस्कार आहेत. तुम्ही उच्च विद्या विभूषित आहात. तर तुमच्यासारख्या एका जाणकार, भोळ्या भाबड्या अभ्यासू व्यक्तीला, तरुणाला तुमच्या पक्षानं तिकीट द्यावं आणि तुम्ही बहुसंख्य मतानं निवडून यावं, अशी आमच्या स्वरांजली न्यूज चॅनलच्या वतीनं आपल्याला हार्दिक शुभेच्छा आहेत. आपण आलात, मनपूर्वक आभार, धन्यवाद. मी पण धन्यवाद म्हणेल स्वरांजली न्यूज चॅनलला की आपण या युवकाला बोलवलात आणि माझं मत मांडून घेतलात आणि माझं मत तुम्ही लाखो नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहात. त्याच्याबद्दल मी पण आपले खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.